आज आपण नागरिकशास्त्र प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। आपण मागील इयत्तांमध्ये नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नियम जे असतात त्या नियमांची आवश्यकता याविषयी आपण जे मुद्दे आहेत ते मुद्दे समजून घेतले। त्यामध्ये कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो आणि जे नियम असतात ते कुटुंबात नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये त्या कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात। मग त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये कुटुंब प्रमुख असतो आणि आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे कुटुंबातील प्रमुख सदस्य हे पुरुषच असतात। आणि तसेच शाळा म्हटल्यानंतर आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला शाळेचं व्यवस्थापन जे असतं त्या व्यवस्थापनांनी काही नियम आणि अटी घालून दिलेले असतात। मग शाळेत गेल्यानंतर शाळेत जर आपल्याला त्या शाळेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, मग ते प्रवेशासंबंधी असो, गणवेश असो, अभ्यास असो यासाठी काही नियम असतात। तसेच आपल्याला विविध स्पर्धेमध्ये आपण सहभागी होतो, मग या स्पर्धेचेही आपण वेगवेगळे नियम हे पाळत असतो। मग या नियमांमध्ये गावाचा आणि शहराचा सुद्धा समावेश होतो। मग आपल्या गावाचा आणि शहराचा कारभार नियमानुसार चालतो, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही हा नियमानुसारच चालत असतो। मग त्यामध्ये कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी जे नियम असतात त्या नियम हे मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु या देशाच्या राज्यकारभारासंबंधी आपल्याला काही नियम आणि अटी किंवा तरतुदी या व्यापक असतात। मग आपण आता आपल्या देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी या समजून घेणार आहोत। मग यामध्ये आपल्याला आपण जेव्हा घरामध्ये राहत असताना आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखांनी घालून दिलेल्या काही अटी आणि नियम यांचं पालन करावं लागतं। जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा शाळेत गेल्यानंतर आपल्याला शाळेने घालून दिलेले नियम आणि अटी ह्या मान्य कराव्या लागतात। उदाहरणार्थ शाळेची वेळ आपल्याला ठरवून दिलेली असते, त्या वेळेमध्ये आपण शाळेत असणं आवश्यक असतं आणि शाळेत येताना आपण शाळेने ठरवून दिलेला जो गणवेश असतो तो गणवेश घालून येणं आवश्यक असतं आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान त्या कालावधीत या शिक्षकांकडून दिले जाते। मग त्याचप्रमाणे आपल्याला कधी प्रश्न पडतो की देशाचा कारभार जो आहे तो नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो, मग हे नियम आणि कुठे असतात, कोण तयार करतं, मग त्यांचे पालन करणे बंधनकारक असते का? तर या सगळ्या गोष्टींविषयी आपण आता इथं माहिती घेणार आहोत। मग त्यामध्ये आपण पहिलं संविधान म्हणजे काय याविषयी अभ्यास करणार आहोत। संविधान म्हणजे काय? तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। मग संविधान म्हणजे काय? तर देशाच्या राज्यकारभारासंबंधी तरतुदीचा लिखित दस्तऐवज होय। मग देशाचा कारभार जेव्हा चालतो त्यामध्ये त्यामध्ये एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे या गोष्टी त्यामध्ये लिहून ठेवलेल्या असतात, त्या लिखित स्वरूपात असतात आणि या सगळ्यांना या
लिखित स्वरूपात असतात आणि मग ते जनतेकडून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जातात. आता आपल्याकडे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आपण आपल्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा आपल्याला वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो आणि त्यानंतर आपण मतदान करण्यासाठी पात्र ठरतो. मग जनतेकडून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो आणि मग त्या प्रतिनिधींमधून शासन आणि किंवा सरकार हे स्थापन होते. मग ठराविक ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांनाच हे जास्त प्रमाणात ज्या पक्षाच्या व्यक्ती ज्या निवडून येतील त्यांनाच ते सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि संविधानामध्ये तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेले जे कायदे आहेत हे कायदे मूलभूत असतात. मग त्यामध्ये जर संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. मग संविधानात तरतुदी किंवा त्यात नमूद केलेले जे कायदा आहे ते कायदा हे मूलभूत असतात म्हणजे ते ठरवून दिलेले असतात. त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही आणि जर असं केलं नाही तर ते कायदे रद्दही होऊ शकतात. मग यामध्ये आपण संविधान म्हणजे काय तर देशाच्या कारभारासंबंधी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. आता आपण या संविधानातील तरतुदी याविषयी अभ्यास करणार आहोत. यामध्ये संविधानामध्ये अनेक विविध बाबींविषयी तरतुदी केलेल्या असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यामधील संबंध. मग शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. आता संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी वेगवेगळ्या गोष्टींविषयी केलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे. म्हणजे संविधानानुसार राज्यकारभार करायचा हे आपल्या सर्वच देशांनी हे स्वीकारलेलं आहे. पण असं असलं तरी प्रत्येक देशाचे संविधानाचे स्वरूप वेगवेगळे आहे. राज्यकारभार हा संविधानानुसारच चालतो पण प्रत्येक देशाचं संविधानाचं स्वरूप कसं आहे वेगवेगळं आहे. आणि त्यामध्ये
इतिहास असेल, समाजरचना असेल, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. मग त्यामध्ये राष्ट्रांच्या गरजा किंवा उद्दिष्ट ही सुद्धा भिन्न असू शकतात आणि त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. ही संविधानाचं जे संविधानानुसार राज्यकारभार पण प्रत्येक देशाच्या संविधानाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. आता यामध्ये राष्ट्रांच्या ज्या गरजा आहेत त्या पण कशा आहेत, भिन्न आहेत, उद्दिष्टही भिन्न आहेत. आता अमेरिका आणि इंग्लंड या देशाचा राज्यकारभार जो आहे तो संविधानानुसार चालतो, परंतु या दोन्ही संविधानामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789मध्ये अंमलात आले आणि ते लिखित असून केवळ त्यामध्ये 7 कलम त्यांचा समावेश केलेला आहे. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्या संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. आता यामध्ये 7 कलम आणि 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे, तरीही आजही अमेरिकेचा जो राज्यकारभार आहे तो त्या कलमांच्या आधारे ही होतो. आणि इंग्लंड हा देश जो आहे त्यांचं संविधान एकच आहे. संविधानामध्ये जो राज्यकारभार चालतो तो इंग्लंड आणि अमेरिका, परंतु दोन्ही संविधानामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. मग इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. मग त्यामध्ये राज्यकारभारासंबंधीचे जे नियम असतील या देशामध्ये संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन आजही केले जाते. मग 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले आणि काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित स्वरूपाचे आहे. आता यामध्ये पहा की मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले, म्हणजे त्यांचा विकास होत गेला, पण काही नियम हे लिखित स्वरूपाचे आहेत, तरीही संविधान हे कसे आहे, इंग्लंडचे अलिखित आहे. इंग्लंडचं संविधान कशा स्वरूपाचं आहे, अलिखित. आता यामध्ये आपण देशाच्या संविधानाविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. मग
यामध्ये देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष किंवा संविधानाची 2 वैशिष्ट्ये. मग याचा अभ्यास करताना आपल्याला संविधानाची आवश्यकता का आहे? का संविधान आवश्यक आहे आपल्या देशासाठी, देशाचा राज्यकारभार करण्यासाठी? तर आपण आता संविधानाची आवश्यकता या संबंधी माहिती पाहू. यामध्ये संविधान नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे आहेत. मग त्यामध्ये पहिला जो फायदा आहे तो आहे शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यताही कमी असते. मग शासन जेव्हा नियम बनवतो त्या नियमांच्या चौकटीत राहूनच तो शासनाला तो संपूर्ण राज्यकारभार हा करावा लागतो. मग त्यांना जे अधिकार मिळतात शासनाला किंवा सत्ता जी मिळते त्याचा दुरुपयोग हा शक्यतो खूपच कमी प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. मग संविधानामध्ये महत्त्वाचा घटक आहे नागरिक. मग त्या नागरिकांचे हक्क असतील किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख हा असतो. शासनाला हे हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहते. आपण जेव्हा पाहतो की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जर बोलायचं असेल तर तो बोलण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल किंवा आपल्याला जर एखाद्या गोष्टींविषयी म्हणणं मांडण्याचं आपल्याला स्वातंत्र्यसुद्धा या संविधानाने दिलेलं आहे. मग यामध्ये आपण संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसते. मग तरतूद जी आहे ती तरतूद ही राज्यकारभार करणे म्हणजेच राज्य प्रस्थापित करणे. आणि मग सत्ता जर असेल तर त्या सत्तेचा गैरवापर आणि मनमानी कारभार त्यामध्ये होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला संविधानाची आवश्यकता ही फार फायद्याची ठरू शकते. पुढचं जे आहे त्यामध्ये मुद्दा की संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. मग जेव्हा संविधानानुसार राज्यकारभार होत असेल तर नागरिकांचाही काय होतो, त्या शासनावर विश्वास निर्माण होतो आणि त्यानंतर शासन जे निर्णय घेईल त्या निर्णयामध्ये ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. आणि त्यामुळं माणसाचा सहभाग यामध्ये वाढतो आणि लोकशाही अधिक मजबूत होत जाते. संविधान त्या देशासमोर आपले काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. मग संविधान त्या देशावर काही राजकीय आदर्श ठेवतात. मग राजकीय आदर्श म्हणजे काय की काही महत्त्वाचे आदर्श निर्माण करतात आणि मग ते आदर्श जर ठेवले तर पुढं त्याच देशाचाही विकास हा मोठ्या प्रमाणावर होत जातो आणि मग वाटचालही योग्य रीतीने होत राहते. मग यामध्ये आपण जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन याविषयी जे पोषक वातावरण निर्माण होते या दृष्टीने आपल्याला संविधानाची आवश्यकता ही लक्षात येते. नागरिकांचे कर्तव्य, जसं आपण पाहिलं की नागरिक हा महत्त्वाचा घटक आहे संविधानामध्ये, तर नागरिकांचे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचा उल्लेखही या संविधानात आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यामध्ये नागरिकांचीही तेवढीच जबाबदारी वाढते की
आपले कर्तव्य आपण व्यवस्थितपणे पार पाडणं आवश्यक आहे. आता आपण या 6 मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये संविधानाची आवश्यकता आपल्याला ही फार मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते आणि त्यानुसार आपल्याला नागरिकांचे जे हक्क आहे, कर्तव्य जे आहे, तसेच आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांच्या चौकटीत राहून आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि ते नागरिकांचे जे हक्क आहे, स्वातंत्र्य, या संविधानामुळे आपल्याला सुरक्षित आपण राहतो आणि सत्तेचा गैरवापर आणि मनमानी कारभार या ठिकाणी होत नाही. अशा प्रकारे आपण संविधानाची आवश्यकता याचा अभ्यास केला. आता आपण राज्यकारभार म्हणजे काय याविषयी अभ्यास करणार आहोत. आता देशाचा जो राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार करताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा प्रामुख्याने समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. देशांच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. आता यामध्ये सीमारेषांचे संरक्षण करणे, प्रत्येक देशाच्या ह्या सीमा ठरवून दिलेल्या असतात. मग परकीय आक्रमण जर केलं तर त्या आक्रमणापासून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जनतेचे संरक्षण करणे, दारिद्र्य हे कमीत कमी प्रमाणात आपल्या देशामध्ये राहावं यासाठी प्रयत्न करणे, युवकांना, तरुण पिढीला रोजगार निर्मिती, तसेच शिक्षण, आरोग्याच्या ज्या सेवा आहेत त्या सर्वांना योग्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, महिला, बालके, आदिवासी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. या सगळ्या विषयांबाबत शासनाला काही कायदे करावे लागतात. मग या कायद्यांची अंमलबजावणी जर समाजात योग्य ते बदल घडवून आणत असतील तर त्यासाठी आपल्याला आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणतात. मग राज्यकारभार म्हणजे काय तर आधुनिक काळातील शासन. मग आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आपण
भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली या संबंधी माहिती घेणार आहोत. मग संविधान निर्मिती जी झाली त्याची पार्श्वभूमी याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि ती समिती म्हणजे संविधान सभा होय. भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ही समिती संविधान सभा होय. मग संविधान सभा ही समिती स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये कोणाचा समावेश केला गेला, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, एकूण किती सदस्य होते, तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रज राज्य करत होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले आणि या प्रांतामधील जो कारभार आहे तो लोकप्रतिनिधीमार्फत केला जात होता आणि देशातील काही भागांचा कारभार तेथील जे स्थानिक राजे होते ते राजे ते कामकाज पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत आणि त्यांचे संस्थानांचे जे प्रमुख होते त्यांना संस्थानिक म्हणून ओळखलं जायचं. मग या संविधान सभेमध्ये प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. तसेच या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता या संविधान सभेमध्ये एकूण सदस्य हे किती होते, 299 आणि या सभेचे जे अध्यक्ष होते ते होते राजेंद्र प्रसाद. आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता त्यांच्या विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्या तयार केलेल्या संविधानाचा मसुदा या संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यानुसार त्या संविधान सभेमध्ये त्या कलमावर चर्चा झाली, दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयीचे प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे आणि संविधान सभेच्या सूचनांवर नुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे आणि प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतात. संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यामध्ये जे संविधान तयार केलं गेलं ते संविधान सभेमध्ये चर्चा विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर आणि योग्य सूचनांचा स्वीकार या 26 नोव्हेंबर दिवशी हे संविधान पूर्ण
म्हणून मान्यता मिळाली आणि